आपल्यासोबत राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी आहेत. ज्या पद्धतीनं काल गोपीचंद पडळकर यांना जयंत पाटलांवर टीका केलेली आहे, खालच्या स्तरावर टीका झालेली आहे, काय काय मत आहे बाबतीत? भारतीय जनता पार्टीच्या संस्कृतीला ते शोभणारी टीका नाही. दुसरी गोष्ट की त्या टीकेचं कोणीही समर्थन करत नाही. अशा पद्धतीनं इतक्या खालच्या पातळीवर मला असं वाटते राज्याचं राजकारण जाता कामा नये. शेवटी जयंत पाटील साहेबांनी, त्यांच्या वडिलांनी खूप मोठा काळ महाराष्ट्राच्या राजकारणाचा पाहिलेला आहे, पण अशा प्रकारे इतक्या खालच्या पातळीवर हे कोणालाही सहन होणार नाही. मुख्यमंत्रीसुद्धा याबाबत मला असं वाटतं की कुठलंही समर्थन करणार नाहीत, उलट संबंधित व्यक्तीवर योग्य ती कारवाई करतील अशी मला अपेक्षा आहे. काल छगन भुजबळांनी, तुमच्या पक्षाचे मंत्री आहेत, त्यांनी जे प्रमाणपत्र वाटण्यात आलं मराठवाडा मुक्ती दिनाला त्याच्यावर आक्षेप घेतलेला. दुसऱ्या बाजूनं ते प्रमाणपत्र अजितदादा यांच्या हस्ते वाटप करण्यात आलेलं. तुम्हाला वाटतं की कुठेतरी खेळी खेळली जात आहे, तुमचे दोन मंत्री आमोरासमोर आहेत? तसं काही खेळण्याचं कारणच वाटण्याचं काही कारण नाही. कुणबी समाजाचं प्रमाणपत्र म्हणजे ते खोडतोड करून भेटू नये. जो कोणी पात्र लाभार्थी आहे त्याला लाभ भेटला पाहिजे, ही पक्षाच्या ज्येष्ठ नेत्यांची भावना आहे. भुजबळ साहेबांची पण तीच भावना आहे. आणि आदरणीय अजितदादांनी कुणबी प्रमाणपत्र वाटले याचा अर्थ जे खरे लाभार्थी आहेत त्यांनाच त्याचा लाभ मिळाला आणि तसाच लाभ मिळाला पाहिजे. दुसऱ्यांनी कोणी गैरफायदा घेऊ नये, एवढंच तेवढं. विधानसभा निवडणुकीच्या आधी 7 महिन्यामध्ये 15 लाख मतदार जे आहेत ते महाराष्ट्राच्या मतदार यादीत वाढल्याचं आता समोर येतं. इलेक्शन कमिशननं हा दावा फेटाळलेला आहे. विरोधकांनी राहुल गांधीजींचा सूर धरत अशा पद्धतीचे आक्षेप घेतलेत, पण अजूनही याचा पक्का पुरावा कुठे आलेला नाही. त्याच्यामुळे लोकसभेमध्ये जो त्यांचा विजय झाला महायुतीचा, त्यावेळेस EVM नव्हतं का, त्यावेळेस फेक मतदान नव्हतं का, आणि विधानसभेमध्ये तोंड घशी पडल्यानंतर अशा प्रकारचे आरोप प्रत्यारोप चालतात. मात्र याच्यामध्ये तथ्य नसल्याचं स्वतः इलेक्शन कमिशननं सांगितलेलं आहे. मला सांगा, बाहेर होर्डिंग लागलेला, त्या होर्डिंगवर लिहिलेलं आहे की झालं गेलं गंगेला वाहिलं, दादा आणि ताई एकत्र या. तुम्हालाही वाटतं आता असं कार्यकर्त्यांची भावना? मी ते होर्डिंग वाचलेलं नाही. कार्यकर्त्यांच्या भावना कार्यकर्ते आपापल्या पद्धतीने व्यक्त करतात. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष म्हणून अजितदादांच्या निर्णयासोबत आम्ही सर्वजण आहोत. काल राहुल गांधीनं जी काही पत्रकार परिषद घेतली त्यामध्ये विदर्भातल्या राजुराचा उल्लेख केलेला. त्यांचं म्हणणं आहे की 6,000 मतदार त्या मतदारसंघामध्ये वाढले. मी तेच सांगतोय, 6,800 काही मतदार वाढल्याचा त्यांनी जो आरोप केला आहे तो आरोप निवडणूक आयोगानं फेटाळलेला आहे. त्यामुळे निवडणूक आयोगाचा म्हणणं हे मला असं वाटतं ग्राह्य धरलं पाहिजे. राहुलजींना मागचाच रेटा रेटायचा आहे आणि पुढच्या निवडणुका कशा काबीज करता येतील याकरता केविलवाना प्रयत्न महाविकास आघाडीकडून होतोय. एक शेवटचा प्रश्न विचारतो, या चिंतन शिबिरामुळे तुमचा जसा परफॉर्मन्स विधानसभेत राहिला तसा स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये राहील का? स्वबळावर लढण्याचा निर्णय तुम्ही घ्याल? आजच्या चिंतन शिबिरातून तेच आता प्रदेशचे अध्यक्ष आदरणीय तटकरे साहेब, आदरणीय प्रफुल्ल पटेल साहेब, आदरणीय अजितदादा हे काय आता याच्यात मेसेज देतात तो महत्त्वाचा आहे. महायुती म्हणून आम्ही एक संघ लढण्याचा तुर्तास तरी आमचा विचार आहे आणि तो निर्णय घेतलेला आहे. पण योग्य वेळी जर एखाद्या जिल्ह्यात त्या ठिकाणी म्हणजे स्वबळावर लढण्याची जर तयारी करण्याचं काम पडलं तर तशी सुद्धा तयारी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची असेल. वेळ दिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. व्हिडिओ जर्नलिस्ट प्रशांत मोहिते, उदय तिमांडे, न्यूज 18 लोकमत, नागपूर.